नमस्कार, माझं नाव संकेत देशपांडे. मी प्राऊड एबीसीचा मेंबर आहे आणि मी माझ्या कंपनीला इंक्वेल स्टुडिओज ह्याला रिप्रेझेंट करतो. आपण फोटोग्राफी आणि व्हिडिओ फिल्मच्या सर्व्हिसेस देतो. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे आपण काय एटिकेट्स फॉलो केले पाहिजे कुठल्याही नेटवर्किंग मीटिंग्समध्ये, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. याच्यामध्ये 3 सेक्शन आपण केलेले आहेत: एटिकेट्स बिफोर दी मीटिंग, एटिकेट्स इन दी मीटिंग आणि एटिकेट्स आफ्टर दी मीटिंग. सो सगळ्यात पहिल्यांदा विषय येतो ते म्हणजे एटिकेट्स बिफोर दी मीटिंग. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तयारी करणं खूप गरजेची आहे. म्हणजेच तुमचा प्लॅन काय आहे, तुमचं विजन काय आहे हे तुम्हाला याच्यामध्ये डिफाईन करता आलं पाहिजे. म्हणजेच काय की आपण कुठल्याही मीटिंगला कुठल्या पर्पजने चाललेलो आहोत. आता ऑफकोर्स आपण जेव्हा नेटवर्किंग मीटिंगला जातो तेव्हा आपला एकच पर्पज असला पाहिजे की आपल्याला आपला बिझनेस ग्रोथ करायचा आहे. हा एक सगळ्यात पहिला पॉईंट झाला. दुसरं म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही नेटवर्किंग मीटिंगला जातो त्याच्यामध्ये बिझनेस फॉर्मल्स घालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर लेडीज ऑल्सो अँड फॉर जेंट्स ऑल्सो. कारण का जर का तुम्ही तुमच्या बिझनेसला सिरियसली घेतलं नाही तर बाकीची लोक पण घेणार नाही. म्हणजेच काय, जर का तुम्ही कॅज्युअल वेअर घालून आलात तर लोक तुम्हाला कॅज्युअली घेतील असं मला वाटतं. सो तुम्ही इथे बिझनेस फॉर्मल्स घालणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे वेळ पाळणं. जर का आपली मीटिंग ही 8:30 वाजता सुरू होत असेल तर मला सांगा की आपण मीटिंगला कधी पोहोचलं पाहिजे? 7:15, 8:25, 8:30. सो मला असं वाटतं की कुठलीही मीटिंग सुरू व्हायच्या अर्धा तास आधी आपण त्या मीटिंगच्या व्हेन्यूला पोहोचलं पाहिजे. कारण का आपल्या मीटिंगला भरपूर व्हिजिटर्स येतात आणि भरपूर मेंबर्स पण लवकर येत असतात. तर या सगळ्यांशी व्यवस्थित बोलायला तुम्हाला टाइम मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही मीटिंगला वेळेवर येणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा आहे टॉकिंग टू व्हिजिटर्स अँड मेंबर्स अबाउट युअर ओन बिझनेस अँड लिसनिंग टू देअर बिझनेसेस. आपण आपला बिझनेस काय आपण करतो हे डिटेलमध्ये तर आपण सांगायला पाहिजेच आहे, पण ह्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं आपण समोरच्याला ऐकणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण का जर का आपणच सतत त्याच्याशी बोलत राहिलो तर कधी कधी मेंबर्सचा इंटरेस्ट निघून जातो किंवा व्हिजिटर्सचा पण इंटरेस्ट निघून जातो. त्याच्यामुळे त्याच्याकडनं ऐकणं, त्याच्या बिझनेसबद्दल ऐकणं, त्याचे आतापर्यंत त्यांनी काय चॅलेंजेस फेस केलेले आहेत किंवा त्याच्या काय एक्सपर्टीज आहेत बिझनेसमध्ये हे ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याने करून जर का तुम्ही तुमचं इयर्स कंटिन्युअसली ओपन ठेवले तर तुम्हाला सगळ्यांशी ऐकता येईल आणि एक्झॅक्टली तुम्हाला त्यांच्याकडनं भरपूर काही शिकता पण येईल आणि तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकून तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकता याचा पण ओपन माइंडने विचार करा. कारण का ऐकण्याचं हाच एक महत्त्वाचा पॉईंट असतो. आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळूया, ते म्हणजे एटिकेट्स इन दी मीटिंग. आता आपली मीटिंग जेव्हा चालू होते तेव्हा सगळे आपले मेंबर्स, व्हिजिटर्स आणि जी आपली लीडरशिप टीम असते ती मीटिंग चालू करते. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले मोबाईल फोन्स सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडला ठेवायला पाहिजे. कारण का बऱ्याच वेळेला असं होतं, जर का तुमचं प्रोफेशन असं डिमांड करत असेल की लेट सपोज तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात तर इट इज ओके टू टेक कॉल्स, बट अदरवाईज आपल्या मीटिंग सकाळी असल्यामुळे शक्यतो तो कॉल जर का तुम्ही त्या वेळेला मिस केला तर तुम्ही नंतर डेफिनेटली मीटिंग झाल्यानंतर तो कॉल तुम्ही घेऊ शकता. जर का अगदीच इमर्जन्सी असेल तर यू कॅन डेफिनेटली टेक, बट माझं असं रेकमेंडेशन राहील की तुम्ही मोबाईल आयदर स्विच ऑफ किंवा सायलेंटला ठेवावं. आणि जसं मी मगाशी एटिकेट्स बिफोर दी मीटिंगमध्ये पॉईंट सांगितला तसं मीटिंगमध्ये पण तुम्हाला प्रत्येकाला ऐकून घ्यायचं आहे. कधी कधी बरेच लोक काय करतात की आपले प्रत्येकाचे 1 मिनिट सुरू झाले की त्याच्यामध्ये आपला स्वतःचा मोबाईल ओपन करतात आणि व्हॉट्सअप चेक करत बसतात. लाईक समोरच्याला काही घेणं देणं नाही त्याचं. अशा वेळेला जर का तुम्ही समोरच्याचं ऐकत नसाल मीटिंगमध्ये त्याच्या बिझनेसबद्दल तर हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा त्यांनी पण सिरियसली ऐकलं पाहिजे. सो इट इज लाईक व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. सो मला असं वाटतं की मीटिंगमध्ये तुमचा मोबाईल तर स्विच ऑफ असलाच पाहिजे आणि तुम्ही मीटिंगमध्ये मोबाईल हातात पण नाही घेतला पाहिजे. ह्याने करून तुम्हाला सगळ्यांचं व्यवस्थित बिझनेसबद्दल ऐकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी रेफरन्सेस जनरेट करायला, विचार करायला वेळ मिळेल. अवॉइड क्रॉस टॉक्स. कधी कधी असं होतं की आपण कधी कोणावर कमेंट पास करणं, इट कॅन बी रॅन्डमली. कधी कधी आपल्या मनात पण तसं नसतं, पण शेजारशाशी बोलणं, काहीतरी गप्पा मारणं असं होतं मीटिंगमध्ये.
सो हे पण आपण अवॉइड केलं पाहिजे. हे झाले एटिकेट्स इन द मीटिंग. आतापर्यंत आपण एटिकेट्स बिफोर द मीटिंग आणि एटिकेट्स इन द मीटिंग काय असले पाहिजेत ह्याच्यावर आपण बोललो. आता ह्याच्या पुढे येतात एटिकेट्स आफ्टर द मीटिंग, म्हणजे तुम्ही काय फॉलो केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपली मीटिंग संपते, आपला ब्रेकफास्ट लागलेला असतो आणि कधी कधी असं होतं की आपण ब्रेकफास्ट एकटं करतो, आपलं खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर निघून जातो. हे ठीक आहे, म्हणजे जर का तुम्ही अगदीच घाई गडबडीत असाल तर इट इज कम्प्लिटली ओके. पण इथे तुम्ही मेंबर्स आणि विजिटर्स बरोबर कसं छान रिलेशनशिप कसं बिल्ड करू शकाल ह्याच्यावर जास्त करून तुमचा फोकस असला पाहिजे. कारण का लॉंग टर्म रिलेशनशिपवर फोकस केलं तर त्याचा तुम्हाला स्वतःच्या बिझनेसमध्ये खूप उपयोग होईल. आणि इट इज ऑलवेज अ गिव्ह अँड टेक, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला हाऊ कॅन आय हेल्प अ मेंबर ऑर अ विजिटर ह्या ॲटिट्यूडने जर का आलात तर तुम्हाला खूप जास्त ह्याच्यामध्ये फायदा. आपल्याला मीटिंगमध्ये रेफरन्सेस भरपूर मिळत असतात आणि कधी कधी काय होतं, आपल्या कामाच्या गडबडीमध्ये आपण रेफरन्सेस हे कम्प्लिटली विसरून जातो आपल्याला काय काय मिळाले. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही रेफरन्सेस मीटिंगमध्ये मिळालेले असतील ते आपल्याला नोट डाऊन केले पाहिजेत आणि त्याच्यानंतर इमिडिएटली आफ्टर द मीटिंग इन कमिंग 1 or 2 days आपल्याला त्या रेफरन्सेसवर फॉलोअप ठेवायला पाहिजे. आणि असं म्हणतात की जेव्हा तुम्ही 8 किंवा 9 वेळेला कंटिन्युअस फॉलोअप करता त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज उलगडायला मदत होते. सो तुमचा एवढा तुमचा चांगला फॉलोअप असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्येच त्याची मदत होणार आहे आणि तुम्हाला बिझनेस मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. आणि जसं मी म्हटलं तसं ट्राय टू बिल्ड लॉंग टर्म रिलेशनशिप विथ ऑल दी मेंबर्स. कारण का हेच तुम्हाला हेल्प करणार आहे तुम्हाला तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी आणि ऑफकोर्स बिझनेस जर्नीसाठी. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. दिस इज संकेत देशपांडे फ्रॉम लिंक्वेस्ट स्टुडिओज सायनिंग ऑफ.